नर्मदे 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 आत्ताच आमची संकल्पना पूर्ण झालेली आहे गोमुख घाटावरून नर्मदा परिक्रमेची आणि आता आम्ही निघत आहोत ओंकारेश्वरवरून प्रस्थान करत आहोत. नर्मदे नर्मदे मैया की कृपा आहे. चला तर मग मंडळी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नर्मदा मैया की कृपा आहे. नर्मदे. आज तारीख 3/11/2025 वार सोमवार सकाळी 9:30 वाजता आपण गोमुख घाटावरून परिक्रमा चालू केली आणि आता आम्ही थोडं पुढे आलेलो आहे. साधारण 2 किलोमीटर पुढे आलेलो आहे. त्या ठिकाणी थोडंसं झाडाखाली आम्ही थांबलो. मला दाखवतो मी कसा रस्ता आहे. आता हा सरळ डांबरी रस्ता आहे. आपण इकडून आलो आणि आपल्याला इथे जायचं आहे मोरटक्क्याकडे. तर बघू आता किती वेळ जातो आपल्याला तिथे पोचायला. साधारण 12 किलोमीटर अंतर आहे मोरटक्क्यापर्यंत इथे. चला नर्मदे. परिक्रमावासी रस्त्याने चालताना आज आपलाही पहिला दिवस आहे. तसा बराच परिक्रमावासियांचा आज पहिला दिवस आहे. कारण की कालच हे भागवत एकादशी झाल्यानंतर आजपासून संकल्प करून आजपासून नर्मदा परिक्रमा चालू झालेली आहे ओंकारेश्वरवरून. नर्मदे नर्मदे. साधारण 7 किलोमीटर चालून आल्यानंतर आपण इथे सावली आहे. इथे या झाडाखाली आराम करायला छान अशी वडाची सावली आहे. फेमस हा एक रोटी बाबा नावाने फेमस असा आश्रम आहे. चला तुम्हाला दाखवतो. नर्मदे. दुपारची भोजन प्रसादी एक रोटी बाबा आश्रम. नर्मदे. आज परिक्रमेचा पहिला दिवस. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5:45. तसं तर आपण 5 वाजताच इथे आलो होतो या आश्रमामध्ये. मला मी दाखवतो. मोरटक्क्याला हा आश्रम आहे. आम्ही इथे साधारण 5 वाजता पोहोचलो आणि सौ विद्याताई मुजुमदार म्हणून भुसावळच्या प्राध्यापिका आहेत. तर त्यांनी VRS घेऊन इथे हा आश्रम चालू केलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ अनगा दत्त अन्नक्षेत्र व आश्रम. तर ॲक्च्युली हे त्यांचं घर नाही आहे. त्यांचं घर आहे जळगावला आणि त्या मार्च नंतर तिकडे
जळगावला जातात त्या नोव्हेंबरमध्ये इथे फक्त 4 ते 5 महिन्यांसाठी येतात आणि हा आश्रम चालवतात. हा आश्रम त्यांनी स्वतः टाकलेला आहे. VRSच्या पैशांमधून जे पैसे त्यांना मिळाले त्याच्यातून त्यांनी ही नर्मदा परिक्रमावासियांची सोय केलेली आहे आणि सुंदर आश्रम आहे. आता थोड्या वेळाने आरती होणार आहे 6 वाजता. तुम्हाला आरती दाखवतो. हा असा आश्रम आहे. बाथरूमची व्यवस्था. परिक्रमा आहे, हे परिभ्रमण नाही. याला यात्रा करू नका. प्रत्येक आश्रमात भोग लागतो. जेवण करा, दुपारी 2 पर्यंत आराम करा, 2 ला निघा, 5:30 ला कोणते आश्रमात गाठा, थांबून जा. किती ऍक्सिडेंट होऊन राहिले, किती लोक जात आहेत. मस्त आराम करा, आरामशीर परिक्रमा करा. चालण्याची घाई करू नका. आपल्याला घरी जाऊन करायचंय काय? ऊन पडला तर 11:30 पर्यंत चाला, थांबून जा. पण उन्हासाठी जर तातडी बसवायची असेल म्हणून बरं चालवू नका, नाही तर थंडीत होते. परिक्रमा घरी जावं लागतं. पाय साथ देत नाही, चालायची सवय नाही. आरामशीर चाला, नामस्मरण करा. 1.25 कोटी ते 1.5 कोटी तुमचे पावलं पडतील आणि तेवढं तुमचं काय होईल? नाम जप होईल. तुम्ही स्वतः सिद्ध होतात. असा घरी 1.25 कोटी जप होणार नाही, 1.5 कोटी जप होणार नाही. तुमचं स्वतः सिद्ध होईल, मंत्र सिद्ध होईल आणि या पुनरपी जनन पुनरपी मरण या फेऱ्यातून तुम्ही सुटाल. त्यासाठी मैयाने तुमची नियुक्ती केली आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. त्याच्यामुळे तुम्ही नामस्मरण जास्तीत जास्त करा. आता आमचे तो काय म्हणतो? देव किती कुठे लपलाय तो देव? नेतही नाही. म्हातारा कधीचा पडलाय. दिवाळी जवळ आली, दिवाळी खराब करतो की काय? कधीची जगते म्हातारी, बस झालं ना आता जगणं. असे लोक काय करतात? मुलगा पण असं म्हणायला लागतो, वार्धक्याची चेटा आली की तो पण आपल्या पत्नीचा होऊन, कन्या कुळाची तुझीच बार परगोत्री होताची कन्या